निवडणुकीची सुरुवात सध्या तशीही झाली आहे। कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश, त्यांच्या बैठका असा क्रम सध्या सुरू झाला आहे। लोकांचा चांगला प्रतिसाद आहे। लोकांचा भाजपकडे जास्त कल आहे। भाजप पक्षासोबत युतीतील इतर पक्षांना देखील चांगला प्रतिसाद आहे। लोकशाहीला बळकट करण्यासाठी येणाऱ्या निवडणुका सुरळीत पार पडाव्या यासाठी सर्वांनी सहकार्य करावे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मी प्रत्यक्षपणे प्रयत्न करणार आहे। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाला समाधानकारक वाटेल असे चित्र राहील। चांगलं सर, निवडणुकीची सुरुवात अद्याप म्हणजे तशी झालेलीच आहे। नामांकन पत्र दाखल केल्यानंतर त्याला गती जास्त येईल, परंतु कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश, कार्यकर्त्यांचं एकत्रपणे मेळावे, बैठका अशा हा क्रम सध्या सुरू झालेला आहे। त्यामुळे चांगला प्रतिसाद आहे। लोक जिल्ह्यामध्ये भाजपच्या बाजूने कल दिसतोय मला, आणि हळूहळू एकंदर सर्वत्रच महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जी युती आहे भाजप आणि अन्य पक्षांची, त्या युतीला एकंदरीत चांगलं वातावरण राज्यामध्ये मला पाहायला मिळतं आहे। नाराजी तशी त्यांची काही प्रमाणात होती, पण उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांची आणि माझी आणि चिखलीकरांची बैठक मुंबईला झालेली आहे। त्यामुळे बराचसा विषय तसा मार्गी लागलेला आहे, असं म्हणता येणार नाही, कारण की त्यांच्या बैठका सुरू आहे, चर्चा सुरू आहे। बैठकीतून काहीतरी मार्ग निघावा हाच प्रयत्न आहे। आज पुन्हा बैठक बोलावलेली अंतर्गत काय मीटिंगमध्ये होतं। लोकशाहीची प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सुरळीतपणे पार पडावी या अनुषंगाने सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे, हीच त्याच्यामागची भूमिका आहे। आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे ही त्याची माझीसुद्धा प्रामाणिक इच्छा आहे, आणि म्हणूनच त्यांना मी भेटून हा प्रश्न मार्गी लावण्याकरता माझं लक्ष निश्चित राहील। माझ्याकडून संपूर्ण सहकार्य व्यक्तिगत पातळीवर मी त्यांना सहकार्य आरक्षणासंदर्भामध्ये देण्याचा तिथे माझी भूमिका मी व्यक्त केली।